पाकिस्तानमधनं अपडेट येते आहे। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा पाकिस्तानी सैन्यावरती मोठा हल्ला। अनेक शहरांमध्ये पाकिस्तानी सैन्य दलांना टार्गेट करण्यात आलेला आहे। तुर्बत असेल, पंजौर, त्याचबरोबर क्वेटा, बलुचिस्तानची राजधानी क्वेटा या शहरांमध्ये BLAचा जोरदार हल्ला पाकिस्तानला त्यांच्या घरातच फटका बसताना दिसतोय। आणि हीच ती दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवर सध्या बलुचिस्तानकडनं करण्यात आलेल्या हल्ल्याची दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पुढारी न्यूजवरती एक्सक्लुझिव्ह ही दृश्य आपण बघतो। बलुचिस्तानमध्ये जो हल्ला पाकिस्तानी सैन्यावरती करण्यात आलेला आहे त्याची दृश्य बलूच आर्मीकडनं सातत्यानं पाकिस्तानला आव्हान उभं केलं जातं आहे। अंतर्गत पाकिस्तानमधला संघर्ष उफाळून आलेला आहे। अनेक शहरांमध्ये पाकिस्तानी सैन्य दलांना टार्गेट केलेलं आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्या सोबत आहेत। आवेश, आपण पाहिलं की IED स्फोट घडवून आणला, काल नंतर अपडेट आली की गॅसची लाईनच उडवून दिली आणि आता सुद्धा पाकिस्तानी सैन्य दलांना त्यांनी लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे। काय सध्याची परिस्थिती आहे? नक्कीच सध्या आपल्याला माहिती आहे बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान नेहमी अन्याय करत राहिला, तिथल्या लोकांवर, स्थानिक लोकांवर अन्याय करत राहिला, त्यांच्यावर कारवाई करत राहिला। जरी कोणी उपोषण केलं त्या जेलमध्ये टाकत राहिला। पण आता भारत आणि पाकिस्तानने या तणावाचा फायदा दादा बलूच आर्मीने घेतलेला आहे। त्यांनी बलुचिस्तान भागाला जवळ असलेल्या उसल, क्वेटा, सोबतपूर, पंजमपूर आणि केच या भागात जे पाकिस्तानी लष्करी आहे त्यांच्यावर हल्ला करण्याला सुरुवात केलेली आहे। पाकिस्तानी लष्करी वाहने आहेत ते जाळण्यास सुरुवात केलेली आहे। आणि काल सुद्धा आपण बघू शकतो, काल 7 पाकिस्तानी आर्मीला त्यांनी मारलं होतं। तर 2 दिवसापूर्वी IEDचा उपयोग करून 14 पाकिस्तानी सैनिकांना मारलं होतं। या पासून आपल्याला एवढं म्हणायला लागेल की बलूच आर्मी आता ऍक्टिव्ह झालेली आहे। काल सुद्धा पाकिस्तानी 14 चौक्या त्यांनी कब्जा मिळवला होता आणि आज सुद्धा बऱ्याच चौक्यावर बलूच आर्मीने कब्जा मिळवला आहे। त्यामुळे एकीकडे भारत आणि दुसरीकडे बलूच आर्मी ते पाकिस्तानला टार्गेट करणार आहे। येणाऱ्या दिवसात आणखी बलूच आर्मीचा हल्ला हा वाढणार आहे सध्या। आवेश, आता ज्या पद्धतीनं हा हल्ला करण्यात आलेला आहे 3 ठिकाणं यामध्ये प्रामुख्यानं दिसत आहेत जिथं पाकिस्तानी सैन्याला टार्गेट करण्यात आलंय। किती मोठा, किती जोरदार हा हल्ला आहे? नक्कीच आपण बघू शकतो की कालपासून बलूच आर्मीने पाकिस्तानला टार्गेट करण्यास सुरुवात केलेली आहे। आज सुद्धा 5 शहरावर बलूच आर्मीने हल्ला केलेला आहे। बऱ्याच चौक्यावर सुद्धा त्यानं चौक्या सुद्धा बलूच आर्मीने स्वतःला ठेवून पाकिस्तानला पिटाळून लावलेले आहेत। आणि हल्ला एवढा आक्रमक की सूत्रांनी दिलेल्या माहितीनं 5 ते 7 सैनिकांचा सध्या मृत्यू झालेला आहे। हा आकडा वाढू सुद्धा शकतो गुरुप्रसाद। आणि बलूच आर्मी गेल्या 7-8 दिवसात कमीत कमी पाकिस्तानी सैनिकांनी 100च्या वर बळी घेतलेला आहे बलूच आर्मीने। बलूच आर्मी आता पूर्णपणे ऍक्टिव्ह झालेला आहे। तर अप्रत्यक्षरित्या भारताचा सुद्धा पाठिंबा असण्याची शक्यता आहे, कारण की भारत एका साईडला जम्मू काश्मीर साईडला पाकिस्तान हल्ला करत आहे तर दुसरीकडे बलूच आर्मी, त्यामुळे पाकिस्तान पूर्ण कोंडीत पकडलेला आहे। बलूच आर्मी गेल्या 6 महिन्यापासून ऍक्टिव्ह झालेला आहे, कारण की आपल्याला माहिती आहे यापूर्वी सुद्धा बलूच आर्मीनं पाकिस्तानची जफराबाद एक्सप्रेस अडवली होती आणि त्याच्यात 400 सैनिकाला किडनॅप केलं होतं। त्या पार्श्वभूमीपासून बलूच आर्मी खूप ऍक्टिव्ह झालेली आहे। आणि आता बलूच आर्मीला बलुचिस्तान हे आपल्याला वेगळं पाहिजे अशी त्यांची बलूच आर्मीची मागणी आहे। आवेश, त्यामुळे पाकिस्तानला या गृहयुद्धाचा जबरदस्त फटका बलूच आर्मीच्या रूपानं बसताना पाहायला मिळतो। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।